लहान मुलाचा मानसशास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर त्याच्या जन्मापासून त्याच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू त्याच्यासाठी नवीन असते, कारण त्याला आपण प्रत्येक वेळेस शिकवत जात असतो. ज्यावेळेस त्याला बोलायला यायला लागतं त्यावेळेस आपण त्याला शिकवतो. आईला आई म्हणायचं, पप्पाला पप्पा म्हणायचं, बाबाला बाबा म्हणायचं, ह्या गोष्टी आपण मुळात त्याला शिकवत जातो आणि त्यानुसारच तो त्या शब्दांचं अनुकरण करत जातो आणि ते शब्द तो उच्चारत जात असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जे शिकवणार, चांगलं शिकवायचं का वाईट, ते अनुकरण तो करणार. त्यामुळे प्रत्येक शिकवताना प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याला त्यातून चांगला निघेल आणि तेच शब्द त्याला त्याच्या मनावर बिंबवायचे असतात. म्हणजे त्याचं शिक्षण जे ते बालवयातच घरातून, संस्कारातून होत असतं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आई वडील त्यासाठी खूप शिकलेलेच हवेत असं नाहीये. व्यावहारिक ज्ञान, आर्थिक ज्ञान दोघांनाही भरपूर प्रमाणात घरात माहिती असतं. प्रत्येक दिवशी अनेक क्वेश्चन, अनेक प्रश्न तो विचारणार. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, कारण प्रत्येक वस्तू त्याच्यासाठी नवीन असते आणि त्या प्रत्येक वस्तूचं आपल्याला चांगल्या प्रकारे सहजतेनं आणि मृदू शब्दात उत्तर द्यायचे. बघा, कोमल शब्दातच बोलायचं, कारण आपण जसं त्याला बोलाल, आपण रागाने बोलाल ना, तोही रागानेच बोलल. आपण मृदू शब्दात बोलाल, गोड शब्दात बोलाल, तो आकलन करेल आणि त्याच पद्धतीनं त्याची टोनिंग पण, त्याचं उच्चार, त्याचे शब्द आपल्यासारखेच निघत जातील. घरात ज्या प्रकारचं वातावरण असेल त्याच प्रकारच्या वातावरणाचा परिणाम मुलांवर होत असतो. एवढं लक्षात घ्यायचंय. आई वडिलांमध्ये ज्या प्रकारची बॉन्डिंग असते, आता कुंभार मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो आपल्याला माहिती, तर तो मातीचा आकार जसा कुंभार घडवेल त्याच आकारात तो परावर्तित होत असतो. माठाचा म्हणा, मूर्तीचा म्हणा. तसंच लहान मुलांचं असतं की आपण ज्या प्रकारे त्याच्यावर आपण संस्कार घडवू, ज्या प्रकारे आपण त्याच्यावर शिक्षण करत जाऊ, त्या प्रकारे तो शिकत जाईल. त्याची स्मरणशक्ती एवढी तल्लख असते की तो सगळ्या गोष्टी बालवयातच कॅच करत असतो. प्रत्येक वेळेस त्याला शिकवत जायचं आणि तो त्यातून शिकत जाईल, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक ठिकाणी शिक्षण हे चालू असतं त्याचं. किचनमध्ये म्हणा, बाहेर म्हणा, मार्केटला गेल्यावर म्हणा, घरात म्हणा, TV बघताना म्हणा, हे प्रत्येक ठिकाणी त्याचं शिक्षण चालू असतं. आणि आपण बालवयात काम करता करता आपण त्याच्यावर ऐतिहासिक गोष्टी, महाभारताच्या, रामायणाच्या गोष्टी आपण त्याला सांगू शकतो की जेणे महात्म्यांच्या गोष्टी सांगायच्या, युद्धाच्या गोष्टी सांगायच्या, सगळ्या गोष्टी त्याच्या बालवयातच त्याच्या मनावर बिंबवल्या गेलेल्या असतात आणि त्याला वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. मुळातच घरातून हे एवढं त्याचं शिक्षण झालेलं असतं. न लिहिता न वाचता त्याची स्मरणशक्ती एवढी वाढलेली असते की आई वडिलांनी आपल्याला सगळं शिकवलेलं घरातलं आहे ते अरे आपण आज शाळेतही आपण ते बालवयात आपण पुस्तकात शिकतोय. जे संस्कार त्याच्यावर पडतात त्याच पद्धतीने तो शिकत जात असतो. एवढं लक्षात घ्यायचं की आई वडील, घरातील व्यक्ती जे शिकवाल, बालवयात जे संस्कार त्याच्यावर पडेल, जे शब्द त्याच्या कानावर पडेल, तेच त्याचं शिक्षण सुरू होत असतं तिथून. एवढं मात्र लक्षात ठेवायचं.